सासूला जीवे मारण्याच्या प्रयत्नात पतीचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे। पंढरपूर तालुक्यातल्या उंबर गावातल्या या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। या प्रकरणात पाण्यात विष कालवणारी सून आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सासूचा काटा काढण्याच्या नादात पतीचा गेला बळी। पंढरपूर तालुक्यात उंबर गावात विषकांड। सून आणि प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पंढरपूर तालुक्यातील शांत असलेलं उंबरगाव सध्या चर्चेत आलंय। गावात घडलेल्या विषकांडाची त्याच्या मागच्या भयानक कटाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे। उंबरगावातील याच घरात विषकांडाचा प्रकार घडलाय। समाधान नावाचा तरुण याच घरात पत्नी आणि आईसोबत राहत होता। ज्या पत्नीवर त्यानं विश्वास ठेवला होता तीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे। समाधानच्या पत्नीचे गावातील एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते। सासूला या प्रकरणाची कुणकुण लागली होती। घरात दररोज यावरून सासू आणि सुनेची भांडणं होत होती। सासूचा काटा काढण्यासाठी सुनेनं कट रचला। प्रियकरानं दिलेली विषाची बाटली कळशीत ओतली। पाण्याची चव कडू लागल्याने सासूनं तांब्या बाजूला ठेवला। पती समाधानने न कळत तेच विषारी पाणी प्यायलं। समाधानची प्रकृती खालावली। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सासूसाठी पेरलेलं विष आरोपी महिलेच्या कुंकवाचा बळी घेऊन गेलं। मी आधी औषधाला माझ्या तोंडात गेले, मी टाकून दिलं। पुन्हा पाणी ओतून दिलं कळशीतलं। पुन्हा पोराला म्हणलं यात काय हॅर कडू लागते म्हणून बघ म्हणून तांब्या ठेवला मी आता। पुन्हा मी कार्यात बाहेर पडली। हे तांब्या का उचलून पेला ती मला माहित नाही। सुरेश पाटील आणि जगताप सर या दोघांनी दम देऊन जबाब माझं घेतल्यात। या मक्यावरती स्प्रे करण्यासाठी जे काही पेस्टिसाइड यूज होतं आणि जे जंतुनाशक जे असतं त्याचा वापर करून त्यांनी एका कळशीमध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून त्याचा असा प्लॅन केलेला आहे आणि ते पिल्यानंतर ही अशी जी घटना झालेली आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत। त्यांच्या आरोपींमध्ये प्रेमसंबंध होते। त्याच्याच अनुषंगाने घरातल्या वादामुळे त्यांनी हे असं कृत्य केलं। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तपास करणारे पोलीसही थक्क झालेत। या प्रकरणात सून आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पंढरपूर।